श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला खूप महत्त्व असतं. या दिवशी भगवान गणेशाची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. चतुर्थी तिथी महिन्यातून 2दा साजरी केली जाते. आता बघा, या महिन्यामध्येच म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये बुधवारी 28 फेब्रुवारीला चतुर्थी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी आपण साजरी करणार आहोत. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात, काही सेवा करायच्या असतात. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहात. तर त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. फाल्गुन महिन्यातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. म्हणजेच आता उद्याची जी चतुर्थी आहे तिलाच द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. या तिथीला शास्त्रात खूप महत्त्व आहे. यामुळे या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. आता ही जी चतुर्थी आहे उद्या कधी चालू होणार आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया. सकाळी 1:55 ही चतुर्थी सुरू होईल आणि ती गुरुवारी पहाटे 4:18 समाप्त होणार आहे. या दिवशी जे उपवास करतात तर त्यांनी 28 फेब्रुवारीलाच उपवास करावा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आणि विशेष दिवस असतो. या दिवशी अत्यंत भक्तिभावाने गणेशाची पूजा केल्याने गणपतीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. महादेव आणि देवी पार्वतीच्या पुत्रांना सर्व देवतांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. यामुळे त्यांना प्रथम पूजनीय असल्याची आपण मान्यता दिलेली आहे. विशेष म्हणजे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांचा आशीर्वाद घेण्याची आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे. मग ते पूजाविधी असो, लग्न असो, मुंडन असो किंवा ग्रहप्रवेश असो, प्रत्येक शुभ कार्यात गणपतीला विशेष स्थान असतं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काही मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण करायचं आहे. त्यामध्ये ओम गम गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेस घरामध्ये जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा सुद्धा तुम्हाला घरामध्ये पठण करायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये गणपती अथर्व शीर्षम, त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला गणेश स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत आपण का करत असतो तर आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी आपण गणेश चतुर्थीचं व्रत करत असतो आणि प्रत्येक घरात शक्यतो करून चतुर्थीचं हे व्रत केलंच जातं. याने गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होत असते आणि आपल्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात. तर त्यातलाच एक उपाय तुम्हाला आज सांगणार आहे. आज तुम्हाला म्हणजेच उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळीच्या वेळेस आपण आंघोळ करण्यासाठी जात असतो ना, तर त्यावेळेस हा एक उपाय करायचा आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू जी आहे ती टाकायची आहे. तर बुधवार जो असतो तर तो बघा गणपती बाप्पांसाठीच समर्पित असतो आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांचेच व्रत आहे. आणि बुधवार आणि संकष्टी चतुर्थी हा जो योग आहे तो खूप दिवसांनंतर किंवा खूप वर्षांनंतर असा एक योग एकत्र येतो की बुधवार आणि संकष्टी चतुर्थी एकत्र येते. तर त्यामुळे तुम्ही या दिवशी होईल तेवढे उपाय आणि होईल तेवढे सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला नक्कीच जीवनातील ज्या काही नकारात्मकता, करणेबाधा, दोष, अडचणी, दुःख असेल तर ते संपल्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच होईल. तर उपाय काय करायचा आहे बघा. या उपायासाठी तुम्ही सकाळी ज्या वेळेस आंघोळ करण्यासाठी जाणार आहात ना, तर त्यावेळेस तुम्हाला थोडीशी हळद आणि ज्या दुर्वा असतात बघा तर त्या दुर्वा घ्यायच्या आहेत, थोडीशी हळद घ्यायची आहे आणि थोडंसं कच्चं दूध. तर या 3 वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ओम गम गणपते म्हणत म्हणत तुम्हाला ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे. नक्कीच जीवनातल्या ज्या काही दोषांना तुम्ही सामोरे जात आहात तर ते दोष दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांच्या तुमच्या घरामध्ये जे कोणते व्यक्ती राहतात तर त्या सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकायच्या आहेत. नक्की हा उपाय करून बघा, नक्कीच फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.